अंतरवाली सराटीतून ही थेट दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला आता पुन्हा एकदा सुरुवात होतीये। हे चौथं आमरण उपोषण आहे आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचं औक्षण केलं जातंय। त्यांचे नातेवाईक सध्या जमलेले आहेत आणि मनोज जरांगे यांचं औक्षण केलं जातंय। अंतरवाली सराटीमध्ये आजपासून जरांगेंच्या या उपोषणाला सुरुवात होतीये। जरांगेंच्या उपोषणाला खरं तर परवानगी नाकारण्यात आलेली आहे, मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहे। सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यासंदर्भात याची अंमलबजावणी व्हावी यावर ते ठाम आहेत। औक्षण करून आपल्या उपोषणाच्या ठिकाणी जरांगे चाललेले। पाहूया काय म्हणतात जरांगे उपोषणाला जाण्यापूर्वी। सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम आहेत आणि ही अंमलबजावणी करावी यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं शस्त्र जरांगेंनी बाहेर काढले। त्यामुळे आता सरकार त्यांच्या या उपोषणाकडे कशा पद्धतीने लक्ष देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टर चांगलाच गाजला या भागामध्ये असं तिथल्या राजकीय नेत्यांचं देखील राजकीय वर्तुळातलं म्हणणं आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या या उपोषणाचा आता चौथा टप्पा विधानसभा निवडणुकांपूर्वी कसा नेमका चालतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सगेसोयऱ्यांचा मुद्दा जो आहे जरांगेंनी पुढे ठेवलेला, याबाबत सरकार नेमका काय विचार करणार हे काळच ठरवेल। मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता सुरुवात होतीये। उपोषणाच्या ठिकाणी उपोषणस्थळी आता जरांगे पाटील पोहोचतात। अनेक मराठा बांधव आधीच सकाळपासूनच या ठिकाणी येऊन बसलेत। मोठा तगडा असा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावलेला आहे। तर गावातल्या मंदिरामध्ये ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आता जरांगे पाटील पोहोचलेत। घरामधून जरांगे पाटील आता मंदिरामध्ये आलेत आणि त्यानंतर आता उपोषणाच्या ठिकाणी जाणार आहेत। या ठिकाणी आधीच मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव जमलेला आहे। सगेसोयऱ्यांचा